नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजच्या भागामध्ये आपण भांडवल निर्मिती म्हणजे काय आणि भारतात कमी भांडवल निर्मितीची कारणे कोणकोणते या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. तर प्रथमतः आपण भांडवल निर्मिती म्हणजे काय हे समजून घेऊया. यंत्रसामग्री, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यासारख्या भांडवली मालमत्तेच्या संचयनात संदर्भित करते, जे अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षमता वाढवण्यास योगदान देतात. त्यास भांडवल निर्मिती असे म्हणतात. कारण भांडवल हा उत्पादनाचा एक महत्वाचा घटक आहे. तसेच तो आर्थिक वाढ आणि विकासाचा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. तथापि भारताला त्याच्या आर्थिक क्षमतेच्या तुलनेत भांडवल निर्मितीच्या तुलनेत कमी पातळीचा सामना करावा लागत आहे. या समस्येला अनेक घटक कारणीभूत आहेत आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी विविध उपाययोजना ह्या सरकारमार्फत ह्या केल्या जात आहेत. तर आता आपण भारतातील कमी भांडवल निर्मितीची कारणे कोणकोणती आहेत या अनुषंगाने आपण बोलूया. सुरुवातीला आपण पहिलं कारण पाहूया, ते म्हणजे कमी देशांतर्गत बचत म्हणजे लो डोमेस्टिक सेव्हिंग. भारतातील कमी भांडवल निर्मितीचे प्रमुख कारण म्हणजे देशातील जो डोमेस्टिक सेव्हिंग रेट आहे तो कमी आहे. वर्षानुवर्ष सुधारणा होऊनही लोकसंख्येचा एक मोठा भाग, विशेषतः ग्रामीण भागात कमी उत्पन्नामुळे बचत करू शकत नाहीत. त्यांची बचतीची क्षमताही कमी राहते. तसेच राहणीमानाचा खर्च, गरिबी आणि आर्थिक अस्थिरता लोकांना पुरेशी बचत जमा करण्यापासून रोखते. कारण त्याचा जास्तीत जास्त खर्च हा उपभोगावरती होत असल्यामुळे त्यांची बचत ही कमी राहते. त्याचबरोबर लोकांच्या उत्पन्न मिळवण्याच्या संधीही मर्यादित आहे. परिणामी गुंतवणुकीसाठी उपलब्ध भांडवलाची मर्यादित ही राहत असते. दुसरं कारण आहे उच्च उपभोग खर्च म्हणजे हाय कन्झम्पशन एक्सपेंडिचर. भारतातील उत्पन्नाचा महत्वपूर्ण भाग बचतीऐवजी उपभोगावरती खर्च केला जातो. म्हणजे सेव्हिंग पेक्षा एक्सपेंडिचर ही सर्वाधिक आहेत. त्यासाठी कारण आहेत म्हणजे वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूवरती वाढता खर्च, आरोग्य सेवावरती खर्च, उपभोक्ता वाद यासारख्या घटकामुळे बचतीसाठी फारशी जागा उरलेली नाही. त्याचबरोबर हाय कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे उच्च उपभोग खर्च असा आहे की ज्यामध्ये प्राप्त उत्पन्नातील जास्तीत जास्त हिस्सा हा उपभोगावरती खर्च केला जातो. त्यामुळे जी बचत आहे ती बचत कमी होते आणि त्यामुळे भांडवल निर्मिती ही कमी होत आहे. तिसरा मुद्दा आहे तो अविकसित आर्थिक बाजार म्हणजे अंडर डेव्हलप्ड फिनान्शियल मार्केट. जरी भारताने वित्तीय क्षेत्रातील सुधारणामध्ये प्रगती केली असली तरी वित्तीय बाजारपेठामध्ये अजूनही व्यापक भांडवल संचय सुलभ करण्यासाठी आवश्यक घटक आणि वेगवेगळ्या प्रवेशाचा अभाव आहे. लोकसंख्येचा एक महत्वपूर्ण भाग, विशेषतः ग्रामीण भागात अनेक लोक औपचारिक बँकिंग प्रणालीच्या बाहेर आहेत. त्यामुळे बचतीचा प्रभाव हा उत्पादक गुंतवणुकीत मर्यादा आणतो. त्याचबरोबर भांडवल बाजाराच्या अविकसिततेमुळे उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी, विशेषतः स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल, मिडियम स्केल इंडस्ट्री असेल, अशा उद्योगाच्या निधीचा प्रवेश करायला तो मर्यादित होतो. त्यामुळे एकंदरीत भांडवल निर्मितीचा वेग हा मंद राहत असतो. चौथा मुद्दा आहे सार्वजनिक गुंतवणुकीचा अभाव म्हणजे लॅक ऑफ पब्लिक इन्व्हेस्टमेंट. पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आणि सामाजिक क्षेत्रातील सार्वजनिक गुंतवणुकीच्या कमी पातळीमुळे अपर्याप्त भांडवल निर्मितीला हातभार हा लागत आहे. वाहतूक असेल, वीज, दूरसंचार यासारख्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक ही महत्वाची आहे, जी खाजगी गुंतवणुकीला पाठिंबा देण्यासाठी आवश्यक असते. कारण खाजगी गुंतवणूक व्हायची असेल तर सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. जेवढी सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक जास्त होईल त्या अनुषंगाने खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत आहे. परंतु अर्थसंकल्पातील अडचणी, अकार्यक्षमता आणि वित्तीय तूट यामुळे भांडवली खर्च वाढवण्याच्या सरकारच्या क्षमतेवरती मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक गुंतवणूक कमी होऊन भांडवल निर्मितीचा वेग हा मंदावलेला आहे. पुढील पाचवं कारण आहे ते म्हणजे संसाधनाचा अकार्यक्षम वापर, इनइफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस. भारतातील नैसर्गिक संसाधने आणि मानवी भांडवल अनेकदा कमी वापरले जातात किंवा अकार्यक्षमपणे व्यवस्थापित केले जातात. पाहायचं म्हणलं तर कृषी क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये कमी उत्पादकता, जिथे लोकसंख्येचा मोठा भाग कार्यरत आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 46% लोकसंख्या ही ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. परंतु त्या ठिकाणचं एकूण उत्पादन हे कमी आहे. त्यामुळे संभाव्य बचत त्या ठिकाणी कमी राहते. त्याचबरोबर अपुऱ्या पायाभूत सुविधा, कालबाह्य तंत्रज्ञान, खराब प्रशासन यामुळे भांडवलाचा अकार्यक्षमपणे वापर होतो आणि त्याचा विकासावरती मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. हा परिणाम कमी आहे. त्यामुळे भांडवल निर्मितीचा जो वेग आहे तो कमी राहतो. सहावा मुद्दा आहे भांडवलाचे उठाण. आता भांडवलाचे उड्डाण म्हणजे काय? तर भांडवलाचे उड्डाण म्हणजे देशांतर्गत भांडवलाचा
विदेशी बाजाराकडे होणारा प्रभाव होय. जेव्हा गुंतवणूकदार किंवा कॉर्पोरेशन्स चांगले परतावा, राजकीय अस्थिरता किंवा नियामक सुलभतेमुळे परदेशात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, त्यावेळेस असे घडते. जास्तीत जास्त प्रायव्हेट सेक्टर कसं राहतं, की जास्त जिथं रिटर्न्स मिळत असेल, इन्व्हेस्टमेंट पासून जास्त रिटर्न मिळत असेल, तर अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला ते प्रेफरन्स देत असतात. त्याचबरोबर भारतात एक जटिल नियामक वातावरण, उच्च कर, भ्रष्टाचार यांनी काही व्यवसाय यांना त्यांचे भांडवल देशांतर्गत ऐवजी परदेशी बाजारपेठामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन केले जात मिळते त्यांना. ज्यामुळे देशातील गुंतवणूक करण्याऐवजी भांडवलाचा ओढा हा परदेशी गुंतवणूक करण्याकडे जास्त राहतो. त्यामुळे देशांतर्गत गुंतवणूक कमी केली जात आहे. हा एक महत्वाचं कारण आहे. पुढचा 7वा मुद्दा आहे कमी थेट विदेशी गुंतवणूक म्हणजे लो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. भारतात थेट परकीय गुंतवणुकीसाठी वाढणारे गंतव्य स्थान असताना चीन सारख्या इतर इमर्जिंग इकॉनॉमीच्या तुलनेत थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रभाव अजूनही तुलनेने भारतामध्ये कमी आहे. तसेच भांडवल निर्मितीसाठी थेट विदेशी गुंतवणूक हे महत्वपूर्ण आहे आणि विशेषतः प्रगत तंत्रज्ञान असेल किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असलेल्या क्षेत्रामध्ये नियामक अडथळे मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर पायाभूत सुविधाची आव्हाने आहेत आणि धोरणाच्या अस्थिरतेविषयी चिंता यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण हे मर्यादित आजपर्यंत राहिलेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. पुढचा 8वा मुद्दा आहे अपुरी पायाभूत सुविधा, इनएडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर. वाहतूक असेल, ऊर्जा, दळणवळण यासारख्या क्षेत्रातील खराब पायाभूत सुविधा भारतातील गुंतवणुकीसाठी अडथळा बनत आहेत. व्यवसायाची भरभराट आणि विस्तार करण्यासाठी त्यांना विश्वासार्ह पायाभूत सुविधाची आवश्यकता असते. जर मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असेल तर गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते, जी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी आवश्यक असते. अपुऱ्या पायाभूत सुविधा केवळ खाजगी गुंतवणुकीला परावृत्त करत नाहीत, तर विद्यमान भांडवल उत्पादकते मर्यादित करत असते. त्यामुळे भांडवल निर्मिती ही कमी होत असते. पुढील 9वा मुद्दा आहे प्रतिकूल गुंतवणूक वातावरण. भारताचे नियामक वातावरण ज्यामुळे जटिल कर प्रणाली असेल, नोकरशाही लालफित कारभार असेल, विसंगत धोरण अंमलबजावणी याचा समावेश यामध्ये होत असतो, जो देशी आणि परदेशी गुंतवणुकीला परावृत्त करतो. उच्च अनुपालन खर्च, मंद निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि नियामक मंजुरीमध्ये विलंब यामुळे गुंतवणूकदारासाठी अनिश्चितता निर्माण होते. गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी या कारणामुळे तयार होत नाही, त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर हा कमी राहत असतो. पुढचा 10वा मुद्दा आहे उच्च महागाई आणि व्याजदर. सततच्या उच्च चलनवाढीमुळे बचतीची क्रयक्षमता कमी ही होत असते. व्यक्तींना बचत आणि गुंतवणूक करण्यास परावृत्त करत असते. या व्यतिरिक्त उच्च व्याजदराने कर्ज घेणे अधिक महाग ठरू शकते, कारण कोणताही गुंतवणूकदार गुंतवणूक करत असताना तो जी गुंतवणूक करतोय आणि व्याजदर ह्या दोघांचा संबंध जोडत असतो. जर मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल हे जास्त असेल व्याजदरापेक्षा तर गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार होत असतात. तसेच उच्च व्याजदर उत्पादक मालमत्तेमध्ये व्यवसाय आणि व्यक्तीची गुंतवणूक हे कमी करू शकतात. दोन्ही घटक भांडवल संचयाच्या खालच्या पातळीवर ठेवण्यासाठी हे योगदान देत असतात. त्यामुळे भांडवल निर्मितीचा दर हा कमी राहत असतो. आणि शेवटचा मुद्दा आहे शेतीचे वर्चस्व आणि कमी उत्पादकता. भारतातील श्रमशक्तीचा मोठा भाग हा कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, परंतु हे क्षेत्र कमी उत्पादकतेने त्रस्त आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी तिथं कमी आहे, त्यामुळे उत्पन्नही त्या ठिकाणी कमी मिळते. त्याचबरोबर पारंपरिक शेती पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे लहान जमीन व क्रेडिट तंत्रज्ञानाचा अपुरा प्रवेश यामुळे ग्रामीण लोकसंख्याची उत्पन्नाची क्षमताही कमी राहते. त्याचबरोबर भांडवली वस्तूमध्ये बचत गुंतवणूक करण्याची त्याची क्षमताही मर्यादित राहते. त्यामुळे जो कॅपिटल फॉर्मेशनचा रेट आहे तो कॅपिटल फॉर्मेशनचा रेट हा कमी राहत असतो. अशा प्रकारे भारतात भांडवल निर्मितीचा दर कमी राहण्याची विविध कारणे आपण पाहिलेली आहेत. धन्यवाद.